चला राजांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना गणित या विषयासाठी किंवा बुद्धिमत्ता या विषयासाठी वर्गमूळ काढणं आणि घनमूळ काढणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते खूप कमी वेळात काढणं त्यापेक्षा जास्त महत्वाचं. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे वर्गमूळ आणि घनमूळ काढण्याच्या भन्नाट ट्रिक्स, ज्याच्याद्वारे आपण काही सेकंदात उत्तर काढू शकतोय. चला लगेच सुरुवात करूया. बघा, सगळ्यात महत्वाचं स्टेप बाय स्टेप याच्यातला पहिला प्रकार आपण पाहतोय, एकक स्थानी शून्य असलेल्या सर्व संख्यांचे वर्ग कसे काढायचे. बघा, सुरुवात करूया आपण 10 पासून. 10चा वर्ग सिंपल आहे. 1चा वर्ग किती रे बाळांनो? 1. आणि जितके शून्य आहे की नाही त्याच्यात दुप्पट शून्य द्यायचे. इथं 1 शून्य असेल तर इथं 2 शून्य देऊन टाका, झाला 10चा वर्ग. तुम्ही म्हटला सर 30चा वर्ग कसा काढायचा? बघा बाळांनो, 30चा 3चा वर्ग करा, 9. 1 शून्य तर त्याचे दुप्पट शून्य करा. तुम्ही म्हटलं सर 70चा वर्ग करायचा आहे, 7चा वर्ग किती रे बाळांनो? 49. आणि त्याच्या पुढे त्याचे दुप्पट शून्य द्या. त्याच्यानंतर तुम्ही म्हणला नाही सर आम्हाला 800चा वर्ग करायचा आहे. बघा 800चा वर्ग, 8चा वर्ग करा, 8 8 64. आणि इथे किती शून्य आहे रे? 2 आहे. त्याचे दुप्पट करा, किती होतील? 2चे दुप्पट 4 शून्य द्या, झाला 800चा वर्ग. तो म्हणला नाही सर आम्हाला 1200चा वर्ग करायचा आहे. बघा 12चा वर्ग किती रे? 144. किती शून्य आहेत? 2. त्याचे दुप्पट करायचे म्हणजे 4 शून्य द्यायचे. सिंपल. तुम्ही म्हणला नाही सर आम्हाला 2500चा वर्ग करायचा आहे. चालेल. 25चा वर्ग किती रे? 625. आणि किती शून्य आहेत? 2. त्याचे 4 शून्य द्या, झाला त्याचा वर्ग. नाही, तुम्ही म्हणला सर नाही आम्हाला 13000चा वर्ग करायचा आहे. बाळांनो 13चा वर्ग किती? 169. आणि 3 शून्य त्याचे दुप्पट करा, 6 शून्य देऊन टाका, झाला. एकक स्थानी शून्य असलेल्या संख्येचे वर्ग काढणं खूप सोपं आहे. समजलंय का तुम्हाला? बघा बरं, जी संख्या दिली त्याचा वर्ग करा आणि त्याचे दुप्पट शून्य करून टाका. किती शून्य? त्याचे दुप्पट शून्य करून टाकायचे, झालं. एवढं सोपं आहे. चला पुढच्या प्रकाराकडे जाऊया आपण. बघा, एकक स्थानी 5 असेल, एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा? एकदम सिंपल ट्रिक सांगतो. आपण सुरुवात करूया. बघा, एकक स्थानी 5 असेल. आता 5चा वर्ग तर तुम्हाला माहिती सगळ्यांना. बघा 5चा वर्ग आपल्याला माहिती 25. आता 15चा वर्ग काय करायचं? एकक स्थानचा जो 5 दिलाय त्या 5चा वर्ग काय असतो रे? 25. आणि इकडे जो 1 दिलाय 1, त्या 1च्या पुढची क्रमशः येणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 गुणिले 2. म्हणजे याच्यासाठी लिहा 2 आणि इकडचं लिहा 25. म्हणजे 15च्या वर्गाला 225. ते म्हणलं नाही सर 25चा वर्ग करायचा आहे. ठीक आहे बाळांनो, 5चा वर्ग 25 लिहा, म्हणजे 5 गुणिले 5. आणि 2च्या पुढची नैसर्गिक संख्या 3, 2 गुणिले 3. चला 2 6, 5 5 25, झाला. 25चा वर्ग 625. बघा, तुम्ही म्हणाल सर 35चा वर्ग करायचा आहे. बघा 35चा वर्ग, एकक स्थानी 5 आहे, 5चा वर्ग 25. आणि 3 आहे, 3च्या पुढची नैसर्गिक संख्या कोणती? 4. 3चा आणि 4चा गुणाकार करा, 3 चौक 12, झालं. जर तुम्ही म्हणाला सर 65चा वर्ग करायचा आहे. बघा सिंपल, 5चा वर्ग 25 आणि 6च्या पुढची क्रमशः येणारी संख्या 7, 6 7 42. म्हणजे बघा 4225 येईल. तुम्हाला नाही सर आम्हाला 75चा वर्ग करायचा आहे. करा, 5चा वर्ग 25 आणि 7च्या पुढची संख्या 8, 7 8 56. म्हणजे 56 25 75चा वर्ग असेल. जर त्या म्हणाला 85 करायचा आहे, 85चा करा, 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 8 9 72. सॉरी, 8च्या पुढची क्रमशः संख्या 9, 8 9 72. 95चा करायचा असेल तर 5चा वर्ग 25 आणि 9च्या पुढची संख्या 9 10 90, झालं. 95चा वर्ग असणार आहे 9025. किती सोपं आहे मला सांगा. एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने करणार. एकदम सिंपल आहे. आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा, शेअर करा. चला पुढचा प्रकार आहे 50च्या जवळपास ज्या संख्या येणार आहेत त्याचे वर्ग कसे काढायचे. बघ खूप सोपं आहे.
थोडं व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये आपण 50च्या जवळची एखादी संख्या घेऊया. कोणती घ्यायची बघा. समजा आपण 52 घेतली. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय करायचं, 50 हा आपण पाया पकडतोय, तर 50 पेक्षा कितीने जास्त आहे रे संख्या? 2 न जास्त आहे. कितीने जास्त आहे? 2. म्हणून मी काय करतो, 2 बाजू करतो, इथं डावी आणि इथं उजवी. ठीक आहे. हा, तर उजव्या बाजूला जो फरक आहे आपण त्याला डिफरन्स लिहू. उजव्या बाजूला फरक किती आहे? 2 आहे. तर मग 2चा वर्ग किती रे? अधिक 2 आहे. 2चा वर्ग 4. हा, तर मग हा फरक लिहिताना आपण उजवीकडं 0,4 असा लिहिणार. ठीक आहे. आणि हा जो फरक आहे ना तो काय करायचा, 25 मध्ये मिळवायचा. 25 आणि 2 किती रे? 27. तर मग डावीकडे लिहायचं आपण 27. म्हणजे 52चा वर्ग काय येणार? 2704 हा येणार. बघा, एकदम सोपी ट्रिक आहे. बरं, अजून एखाद दुसरं उदाहरण घेता येईल का आपल्याला? बघूया आपण. ठीक. समजा 57 घेऊया. 57चा वर्ग. मला सांगा डिफरन्स किती आहे? +7 आहे. त्याचा वर्ग किती रे? 49. हा जो फरक आहे त्याचा वर्ग आहे ना तो आपण उजवीकडे घेऊ. ठीक आहे. आता फरक किती आहे? अधिक 7 आहे. म्हणून आपण काय करणार, 25 मध्ये 7 मिळवणार. 25 आणि 7 किती? 32. आणि हे 32 आपण डावीकडे लिहिणार. म्हणजे 3249 हा 57चा वर्ग झाला. एकदम सोपं आहे. अजून कोणती एखादी संख्या सांगा. समजा आपण घेतलं 43 घेऊया. 43 घेतला. ठीक आहे. मला सांगा डी किती रे? म्हणजे 50 वजा करावं लागेल, -7 फरक असेल. याचा वर्ग किती रे? 49. आपलं ठरलंय फरकाचा जो वर्ग आहे तो आपण उजवीकडे लिहिणार. ठीक आहे. उजवीकडे लिहिलं मी 49. आणि 25 मधून हे 7 वजा करा. किती येईल? 25 मधून 5 गेले 20. 20 मधून परत 2 गेले 18 आहे. म्हणजे 1849 हा 43चा वर्ग आहे. बघा, हा 43चा वर्ग आहे. जर आपल्याला खात्री करायची असेल तर बघा, 43चा वर्ग 43 गुणिले 43 किती आलं? 1849 आलं. बघा, आपलं 1849 आलंय का? आलंय. हा, म्हणजे एकदम बरोबर उत्तर येत आहे. जर समजा, ठीक, जर समजा 50च्या जवळची अजून कोणती एखादी संख्या आहे? 58 आहे. 58चा वर्ग करायचा. याच्यातला फरक किती आहे रे? डी +8 आहे. त्याचा वर्ग काय असणार आहे? 64. तर उजव्या बाजूला 64 लिहा. आणि 25 मध्ये ते 8 मिळवा. किती येणार आहे? 33. म्हणजे 58चा वर्ग येणार 3364. ठीक. चला पुढं. आता समजा तुम्ही 54 घेतलाय. 54चा वर्ग काढताय. चला, फरक कितीचा आहे रे? अधिक 4चा. 4चा वर्ग करा 16. हे उजव्या बाजूला लिहा. आणि जो फरक आहे तो 25 मध्ये मिळवा. 25 आणि 4 29 इथं लिहा. म्हणजे 54चा वर्ग 2916 येईल. ठीक. जर 41चा वर्ग काढायचा असेल तर बघा, फरक कितीचा आहे रे? 50 पेक्षा 9 कमी आहे. फरक -9चा आहे. त्याचा वर्ग केला, 9चा वर्ग 81. ठीक आहे. हे उजव्या बाजूला लिहिलं. आणि मग पुन्हा 25 मधून 9 वजा केला. ठीक आहे. 25 मधून 9 वजा केल्यानंतर काय येतं रे बाळांनो? 16 येईल. आणि हे 16 लिहिलं. ठीक आहे. म्हणजे 41चा वर्ग 1681 असणार. चला पुढच्या प्रकाराकडे आपण जाऊया. 2 अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग जर आपल्याला काढायचा असेल, कोणतीही संख्या असू दे 2 अंकी, तर मग काय करता येईल? बघा, एक बेसिक फॉर्म्युला आपल्याकडे आहे. कोणता रे? a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. ठीक आहे. या सूत्राचा वापर करून आपण करणार आहे. एक उदाहरण घेऊया. बघा, 3 बाबी याच्यामध्ये काढायच्या. हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग
आणि पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट कोणतीही संख्या असू दे. चला पहिला, आता समजा आपण 83 घेतलाय आणि 83चा वर्ग करायचा आहे. याच्यामध्ये ना ए मी 8 घेतो आणि बी 3 घेतो. सगळ्यात महत्वाचं बी चा वर्ग करायचा, म्हणजे 3चा वर्ग किती रे 9. 9 लिहा. त्याच्यानंतर 2 गुणिले ए गुणिले बी. बघा 2 गुणिले 8 गुणिले 3 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार. 8 त्रिक 24, 24 दोन्ही 24 दोन्ही 48. हा त्याच्यातला हा 8 लिहायचा. याच्यातला 8 लिहिला आणि नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला हातचा 4 घ्यायचा आहे. ठीक आहे, मग ए वर्ग घेतला आपण. ए वर्ग म्हणजे 8चा वर्ग किती रे 64 आणि हा जो 4 आहे त्याच्यामध्ये मिळवा 64 आणि 4 68 आणि मग हे 68 इथे लिहितो. म्हणजे 83चा वर्ग 6889 येतोय का बघू आपण. ठीक. चा वर्ग करायचा आपल्याला. बघा 83 गुणिले 83 किती आला 6889. बघा आपलं आलंय का 6889 आलंय आपलं उत्तर. ठीक आहे, अजून दुसरं कोणतं एखादं उदाहरण घेऊया. चल दुसरं उदाहरण आहे 92चा वर्ग काढायचा असू दे आपल्याला. तो कसा करायचा बघूया. याच्यामध्ये ए 9 असणार आणि बी 2 असणार. पहिला आपल्याला बी चा वर्ग करायचा. बी चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग किती रे 4. एक अंकीचा आहे ना, जसा आहे तसा ठेवू आपण. ठीक, जसा आहे तसा ठेवू. त्याच्यानंतर 2 गुणिले ए गुणिले बी म्हणजे काय रे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार. 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36 किती आलं 36. त्याच्यातला 6 इथे लिहितो मी आणि हा 3 आहे ना तो पुढच्या स्टेप मध्ये ऍड करायचा. हातचा असेल तो आपला. त्याच्यानंतर आपण घेणार ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. 9चा वर्ग किती रे 81. 81 मध्ये ते 3 मिळवा 82 83 84 आणि हे 84 मी इथं लिहिलं. म्हणजे 92चा वर्ग माझा काय मिळाला 84 64 मिळाला. 92चा वर्ग काय मिळाला 84 64. ठीक आहे, अजून एखादी संख्या सांगा. समजा 67चा वर्ग करायचा. कोणत्याही संख्या असू देत. याच्यामध्ये एक आहे 6 बी 7 आहे. ठीक, पहिला बी चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग करा. 7चा वर्ग 49. एक काम करा हे 9 फक्त तिथं लिहा. 4 आपल्याला हातचा घ्यायचा आहे पुढं. त्याच्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट करायची. 6 7 42 आणि 42 ची दुप्पट 84. आता बघा हे 4 आपल्याला खाली घ्यायचे आहे. 84 मध्ये हे 4 मिळवा किती आलं 88 आलं. त्याच्यातला हा 8 एकक स्थानचा इथे लिहून घेऊ आणि परत हा 8 हातचा आहे असं समजा. ए चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग काय येणार 6चा वर्ग 36 मध्ये हा हातचा 8 मिळवा. 36 आणि 8 किती रे बाळांनो 44. बघा इथे येईल आपलं 44. 4489. जर 67चा वर्ग जर केला तुम्ही तर 4489 येतो का बघा 67चा वर्ग. ठीक, बघा काय आला 4489 आला. याचा अर्थ ही ट्रिक्स एकदम अॅक्युरेट प्रत्येक संख्येसाठी लागू पडते. ठीक आहे, तर समजलं असेल, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आता आपण पाहणार आहे वर्गमूळ कसं काढायचं. बघा वर्गमूळ काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तुमचे तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे, आणि संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे बेसिकली 1 ते 10 चे वर्गपाठ असेल तर आपल्याला जमतं. म्हणजे 1 आणि 9 असेल तर 1 चा वर्ग 1 9 चा वर्ग 81 म्हणून एकक स्थानी 1 येणार. 3 चा आणि 7 असेल तर
7 7 49, 3 3 9, एकक स्थानी 9 येणार आहे. त्याच्यानंतर 5 असेल तर एकक स्थानी 5 येणार आहे. 2 आणि 8 असेल तर एकक स्थानी 4 येणार. 4 6 असेल तर एकक स्थानी 6 येणार. 0 असेल तर 0 येणार. एवढं परफेक्ट येईल. ठीक आहे, आता पुढे जाऊया. बघा काही उदाहरण आहेत, याची वर्गमूळ कशी काढायची. एकदम एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. बघा सिंपल आहे. आपण अंदाजे वर्गमूळ काढतोय. इथं 7000पेक्षा मोठी संख्या आहे. बघा 80चा वर्ग काय रे, 8 8 64, 6400 आणि 90चा 99 81, 8100 येईल. याचा अर्थ चला 80चा वर्ग काय, 8 8 64, त्याच्या पुढे 2 शून्य दिल्या. आणि 90चा वर्ग काय रे बाळांनो, 99 81, वरचे 2 शून्य दिले. 6400 आणि 8100च्या दरम्यानची संख्या 100%. बरं एकक स्थानी 5 असेल तर आपल्याला वर्ग काढता येतो. आता आपण पाहिलं 5 5 25 आणि 8 9 72. आता मला सांगा 7200 पेक्षा मोठी आहे का लहान आहे? मोठी आहे. मग एकक स्थानी 9, 85 आणि 90च्या दरम्यान कोणत्या संख्येचे येईल? एकक स्थानी 9 आला पाहिजे, तर 87 येईल बघा. 7 7 49, म्हणून एकक स्थानी 9 कुठे येणार? 87. तर याचं वर्गमूळ काय असणार? 87 असणार. एवढं सोपं आहे. चला दुसरं उदाहरण बघा. 3136 दिला. ठीक आहे, आता तुम्हाला अंदाज आला पाहिजे. 3000, इथं 7000 आहे, तिथं 3000पेक्षा मोठी संख्या आहे. म्हणजे काय बघा, 50 आणि 60च्या दरम्यान येऊ शकतं. 50चा वर्ग काय रे बाळांनो, 2500. 60चा वर्ग 3600. बघा 3600 पेक्षा लहान आहे की नाही? आहे. बरं याच्या दरम्यानचे आपण एक करू, 55चा काढू. 5 30, 5 5 25, 30 25. याच्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे 55 आणि 60च्या दरम्यानची आहे. एकक स्थानी काय रे? 6 आहे. एकक स्थानी 6 कधी येतो? जर संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तर, किंवा मग 6 असेल तर. म्हणजे एकक स्थानी 6 असलेली 55च्या पुढची संख्या कोणती आहे? 56 आहे. म्हणजे याचं वर्गमूळ कोणतं येणार आहे? 56 येणार. एवढं सोपं आहे. पुढचं एक उदाहरण पाहू आपण. बघा 5174 आहे. ठीक आहे, अंदाज लावू शकतो आपण. 5000पेक्षा मोठी संख्या आहे बाबा. मग 70चा वर्ग किती आहे? तर 4900 आहे. आणि 80चा किती आहे? 6400 आहे. या दरम्यानची एक काढून घेऊया, परफेक्ट अंदाज येतो आपल्याला. 7 8 56, 5 5 25, म्हणजे 5625 पेक्षा लहान आहे आणि एकक स्थानी 4 आहे. म्हणजे 70 आणि 75च्या दरम्यान एकक स्थानी 4 येणारी संख्या कोणती आहे? 72 असणार आहे ना बाळांनो. 72 हे याचं वर्गमूळ असेल. किती सोपं आहे बघा. बरं इकडं बघा 9000 आहे. 9801. ठीक आहे, बघा 90चा वर्ग काय येतो रे? 8100. 100चा वर्ग काय येतो रे? 1 2 3 4, 10000. हे 10000पेक्षा नक्कीच लहान आहे. बरं आपण काय करूया? 95चा वर्ग करूया. 9 10 90 आणि 5 5 25. 9025 पेक्षा मोठी आहे की नाही? आहे. 9801 आहे. ठीक आहे, म्हणजे एकक स्थानी एक कुठे येतो? 95 आणि 100च्या मध्ये 99च्या येतो. 99 81 म्हणजे एक एकक स्थानी येतो. म्हणजे याचं वर्गमूळ असणार बाळांनो 99. एकदम सोपी ट्रिक आहे. समजलं? अंदाजावरून आपण वर्गमूळ काढू शकतो काही सेकंदामध्ये. चला बघा, यानंतर आपण पाहणार आहे घनमूळ काढण्याची अतिशय सोपी ट्रिक. बघा यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आवश्यक आहे रे बाळांनो? 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ असणं आवश्यक आहे. जे की 1चा 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729, 10चा 1000. हे जर तुमचं एवढं जरी पाठ असेल तरी सुद्धा तुम्हाला जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही संख्येचं घनमूळ काढता येतं. सिंपल. बघा याचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. ठीक, आता याच्यामध्ये बघा एक एक उदाहरण घेऊया आपण.
एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. सगळ्यात महत्वाचं, एक 1,57,464 आपल्याला घनमूळ काढायचं असेल तर आपण काय करणार, शेवटच्या 3 अंकाचा एक गट करा. एकक स्थानी 4 कोणाच्या येतो बघा, एकक स्थानी 4 4च्या येतो. याच्यासाठी बाळांनो 4 लिहून घ्या. आणि 157 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या कोणती आहे? 157 पेक्षा लहान कोण आहे? 125 आहे. कोणाचा घन आहे? 5चा. याचा अर्थ ही संख्या 54चा घन आहे. ठीक. त्याच्यानंतर बघा एक संख्या दिलेली आहे 3,73,248. शेवटच्या 3 अंकांचा गट करा. एकक स्थानी 8 येतो. एकक स्थानी 8 कुठे येतो रे बाळांनो? बघा एकक स्थानी 8 कुठे येतो तर 2च्या येतो. याच्यासाठी 2 लिहून घ्या. त्याच्यानंतर आहे 373. 373 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या कोणती आहे? तर 373 पेक्षा 343 लहान आहे. पहा कोणाचा आहे तर 7चा आहे. त्याच्यासाठी 7 लिहा. सिंपल. ठीक आहे. याचं उत्तर आपल्याला मिळालं 72. आता याच्यामध्ये बघा शेवटच्या 3 अंकांचा गट करा. एकक स्थानी 8 कधी येतो रे? 2 असेल तर येतो. इथं 2 लिहा. आणि मग राहिला 74. 74 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या 64 कोणाचा? 4चा. लिहून टाका 42 असणार. पुढे चला. याच्यामध्ये 3चा गट करा. 379. एकक स्थानी 9 कधी येतो रे? एकक स्थानी 9 9च्याच. म्हणजे त्याच्यासाठी आपण 9 लिहिलं. आणि हे 205. 205 पेक्षा लहान पूर्ण घनसंख्या कोणती आहे बघा? 125 कोणाचा? 5. बघा क्रॉस चेक करायचा असेल तर करून बघू आपण. समजा 59चा घेतला आपण. बघूया आपण कॅल्क्युलेटर मध्ये 59चा घेऊ. 59 बघा काय येतं? 205 379. 205 379 बघा आहे का? 205 379 एकदम परफेक्ट ट्रिक आहे. ठीक आहे. अतिशय सोपे. जर आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर ही अतिशय सोपी घनमूळ काढण्याची ट्रिक आहे. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण वर्गमूळ काढण्याच्या काही बऱ्याचशा ट्रिक पाहिल्या. त्याच्यानंतर घनमूळ काढण्याची ट्रिक पाहिली. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल राजांनो तर नक्की लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर थांबूया. ओके. थँक्यू.